सर काय सांगाल शिकारीचा चित्रपट आणि तुमच्या श्री गणेश हा चित्रपट तशा बघायला गेलं तर रोड मूवी आहे आणि मला वाटतं मराठीत खूप कमी झालं तरी आणि हा त्यातलाच एक भाग आहे. वेगळं जॉनर करायला मिळणं हे प्रत्येक ॲक्टरसाठी नेहमी चॅलेंजिंग असतं. तसंच माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. वयाच्या ह्या टप्प्यावर की ज्याच्यात मला फक्त बापाची भूमिका मिळू शकतात. 25 वर्षाच्या मुलाचं काम करायचं करतो म्हटलं तरी कोणी देणार नाही मला. त्यामुळे आता त्या पद्धतीच्या जर भूमिका आहेत तर त्याच्यामध्ये वेगळेपणा आपल्याला कसा शोधता येईल याचाच सतत प्रयत्न असतो. त्याच्यामध्ये वेगळेपणा माझ्यासाठी असं होतं की गाडी चालवणं हा सगळ्यात मोठा टास्क होता, कारण मला अजिबात गाडी चालवता आणि दिग्दर्शकांना सांगितलं आमचं की मला अजिबात गाडी चालवता येत नाही. मग त्यांनी निर्मात्यांनी गाडी दिली आणि म्हणजे शिक गाडी आणि माझ्यासाठी फार डेंजर एक्सपिरियन्स होता. पहिला शॉट जो लावला होता तो भीमाशंकरच्या घाटामध्ये लावलेला शॉट होता. पहिला समोर कॅमेरा इथे एवढं मोठं दूर 20-25 किलोचं मी गाडी चालवायला बसलेलो. घाटातला शॉट, वाक्यपाठ करायची, गाणं सिंग करायचं आणि घाटात काम चालू. सगळं दुग्ध शर्करा सगळं जुळून आलेलं होतं. सिंगल रोड, त्याच्यानंतर कोकलेंनी काम. म्हणजे एकदा तर मला असं आठवतं की ते लोकांनी बकेट नसते लक्ष्मी त्याच्या खालनं गाडी घातली. हां, अशी जाऊन ती ना त्याच्या खाली गाडी घेतली आणि पुढे गेली. पण थ्रिलिंग होतं आणि मुळात प्रथमेश बरोबर काम करणं हा एक माझ्यासाठी बरेच वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो आहोत. माझी रिंगण नावाची फिल्म आली होती तेव्हापासून त्याचा फोन आला होता मला त्याला. नॅशनल्स होतं आम्हाला त्याला. म्हटलं चांगली फिल्म होती आणि त्यांनी त्याच्या पद्धतीने ती प्रमोट केली होती ती त्याला जसं आणि तेव्हापासून त्याला भेटतही होतो. मी म्हटलं यार कधीतरी एकत्र करूया, एकत्र काय करू. मग मिलिंद सरांचा फोन आला की अरे मी फिल्म करतो आहे असं असं. तर मिलिंद सरांच्या पूर्वीच्या फिल्म मी पाहिलेल्या होत्या. टकाटक 1 असेल, टकाटक 2, येड्यांची जत्रा, ज्या जॉनरशी माझा दुरान्वय संबंध नाही कुठलाही. तर मी म्हटलं अहो म्हटलं असं कसं काय वर्क होईल. ते म्हणजे तू स्क्रिप्ट ऐकायची आणि मग त्याच्यानंतर डिसिजन घे काय करायचं काय नाही. मग मी स्क्रिप्ट ऐकल्यानंतर मी ऐकलं नाही म्हणायचा काही प्रश्नच नव्हता, कारण की वेगळ्या पद्धतीचं आहे, चॅलेंजिंग आहे आणि रोडवरती शूट करायचं आहे हा सगळ्यात मस्त हे होता. पण नंतर जेव्हा लक्षात गाडी चालवायला गेलं आपल्याला तर हे माझ्यासाठी जरा तसं डेंजर होता. पण बाकीच्यांनी सांभाळून घेतलं मला. मेघा आणि प्रथमेश या दोघांचं खरं तर विशेष कौतुक आहे, कारण मला फक्त सरळ गाडी चालवता होती. मला वळतं काही होतं तर ते मी सरळ गाडी चालवायचो. मग गाडीतून उतरायचो, मग प्रथमेश बसायचं, प्रथमेश गाडी वळून द्यायचं मला, परत मी सरळ गाडी चालवायचं. तर ते प्रथमेशचं कौतुक आहे. आणि त्यांना जेव्हा कळलं होतं की मला गाडी येत नाही तेव्हा ते 2 मिनिटं शॉक झाले. पण ती राखीव खेळाडू लोक प्रोत्साहन देतात ना, तसं ते मला द्यायचं. मस्त सर येते गाडी तुम्हाला, मस्त एकदम फर्स्ट क्लास. तर पहिल्याच दिवशी वळवताना मी याला गाडी चरात घातली होती. उसाचं चर नसतं त्याच्यात 2 चाकं खाली आणि 2 चाकं वरती. तर ते असे धरून बसलेले होते दोघेही. आता बरं मला काहीच कळत नव्हतं आता काय करायचं, रिव्हर्स कुठला काय कुठला काय. म्हटलं आता हँडब्रेक लावला. म्हटलं सोडा, आता हात हळूहळू सोडला, गाडी आहे. इकडचा दरवाजा उघडला, असा येऊन पलीकडे बसलो. मी म्हणतो मधनं इकडे आला, गाडी चालू केली. हँडब्रेक हळूहळू कमी करत त्यांनी गाडी पाठीमागे काढली. तेव्हा त्याला कॉन्फिडन्स झाला की ह्याला गाडी येत नाही. त्यामुळे तो निर्धास्त झाला एका पॉईंटला की आता जे काय व्हायचंय ते होऊ दे, आता कुणावर विश्वास ठेवायला नको. या चिंडोळा आपण बघितलेलं, याला गाडी येत नाही. मजा होती आमची शूटला. प्रत्येक चित्रपट आहे त्यामध्ये कुठला ना कुठला तरी एक मोरल मेसेज असतो. तर या चित्रपटामध्ये तुम्ही कुठला मेसेज दिला? मेसेज असं नाही आहे का, काही मेसेज ओरिएंटेड फिल्म नाही ती तसं म्हणायला गेलं तर. पण मला असं वाटतं ना की वयाच्या 25शीत किंवा 20शीत असलेल्या प्रत्येक मुलाला वाटत असतं आपला बाप हा जगातला सगळ्यात मूर्ख माणूस आहे. कारण पोरं बंडखोर असतात 20-25शीत. त्यांना वाटतं बापाला अजिबात अक्कल नाही, कुणी येतं आणि फसवतं आमच्या बापाला. आणि त्याचबरोबर बापाला असं वाटत होतं की अरे माझी चप्पल आली तुझ्या पायात आता तरी तुला अक्कल येणार रे. डोक्यावरती सूर्याला 11 वाजत आली तरी ताकड्या करून पसरवून राहतो. कमाव आता काहीतरी हातभार लावा. तर ही जी आणि हा अनएंडिंग झगडा आहे. आणि एका पॉईंटमध्ये तुम्हाला बाप उगायला लागतो तुमच्या. ती लग्न झाल्यानंतर तुम्हाला मुलं बाळ झाल्यानंतर लक्षात यायला लागतं की आपला बाप काय टास्कमध्ये होता, की काय पद्धतीने आपल्याला कुठल्याही पद्धतीची परिस्थितीची झळ लागू नये म्हणून हा माणूस काय करत होता हे तुम्हाला बाप झाल्यानंतर लक्षात येतं.
आणि ती एका अर्थानं ती जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. आणि बापाची म्हणजे पोरं विसरतात काय माहिती का, म्हणजे मला असं वाटतं की बाप पण आपल्या वयाचा होता ना कधीतरी, तोही तुमच्या वयाचा होता ना, तोही त्याच्यातनं गेलेलाच आहे. आणि तो बाप जेव्हा आपल्याकडे बघत असतो त्यावेळेला सगळ्यात त्याला भीषण काय वाटत असतं ना, तर त्याला स्वतःचं भूतकाळच दिसत असतं. आणि आपली जशी ओढाताण झाली तशी या मुलाची ओढाताण होऊ नये असं प्रत्येक बापाची काय अपेक्षा असते. आणि तो त्या अर्थाने तो तसा पण तो मेसेज आहे की कुठलंही नातं फार ताणू नका. ती ताणलेली स्प्रिंग आहे, ती मूळ पदावरती यायलाच पाहिजे कधी ना, आणि ती येते मूळ पदावरती. फक्त त्याची गंमत अशी की हे टॉम अँड जेरी आहे दोघंही. कधी हा जखमा करतोय, कधी हा जखमा करतोय, कधी हा किडे करतोय, कधी तो किडे करतोय, असं काड्या किडे करत 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 पुढे जाणं. या मूवीमध्ये काय काय, ही तर तुम्ही काडीची एक गंमत सांगितली आम्हाला, पण आणखी तुमच्यामध्ये काही बदल करावे लागले का तुमच्या त्या अभिनयासाठी किंवा त्या भूमिकेसाठी? बदल म्हणजे सगळ्यात मोठा बदल असा होता, काट टाकावे लागले मला. साप कसं काट टाकतो तशी मी पण काट टाकली. नाही हे नाही, ही कातच आहे, हे दोन्ही काढून टाकलं. कारण मी इथून पूर्वी कधी दाढी मिशा दोन्ही काढून काम केलेलं नव्हतं. आणि मला त्यावेळेला फारच मिलिंद मला म्हटलं करून बघा काय होत नाही. म्हटलं करून बघा, बरोबर आहे तू म्हणतोस, तर ते वाढायला 2 महिने जातील. म्हटलं बरोबर, तर घ्यायचं आहे का आपण डिसिजन? तर तो म्हटलं नाही, घेऊन टाकतो आपण, आपल्याला फरक पडतो, करूया. आणि बघितल्यानंतर मलाही वाटलं अरे बरं दिसतंय रोकडं, म्हटलं याच्यामध्ये दाढी मिशा काढल्यानंतर वय लहान दिसतंय एकदम. तर म्हटलं चांगलं आहे. आणि ते छान वाटलं मला त्याच्यामध्ये. माझ्यासाठी टास्क तो होतं. म्हणजे मला आहे ना, नॉर्मली मी स्क्रिप्ट हातात आल्यानंतर आहे ना, ॲटलिस्ट खूप प्रत्येक ॲक्टरनी तेच करावं असं मला वाटतं की 50 वेळ तरी ते कमीत कमी नजरेतून जाणार माणसाने, नजरेतून जाणार. पहिल्यांदा ज्यावेळेला तुम्हाला कॅरेक्टर सांगितलं जातं आणि स्क्रिप्ट ज्यावेळेला तुमच्यापाशी येतं त्यावेळेला आपण फक्त आपल्या पात्राचे डायलॉग वाचत असतो. दुसऱ्या वेळेलाही तेच करतो. तिसऱ्या वेळेला आपण दुसऱ्या पात्राचे डायलॉग वाचायला लागतो. मग चौथ्या वेळेला आपण त्याचे संदर्भ शोधायला लागतो. कारण मी असं का म्हटलंय, अच्छा ह्यांनी असं म्हटलंय नाही का, नाही पण हा असं का म्हटलंय, हे परत आपण वाचतो. असं करत एक 7-8 वेळेला स्क्रिप्ट वाचून झाल्यानंतर ते स्क्रिप्ट आपलं व्हायला लागतं. तर ते जितकं तुम्ही जास्तीत जास्त वेळेला आपल्या नजरेत जाईल ना, तितकं ते ॲक्टर म्हणून तुमच्यासाठी चांगलं असतं. आणि ते माझ्यासाठी जी प्रोसेस आहे ती जास्त उपयोगाची का ठरली, कारण गाडी चालवताना जर मी लाईन्सवरती कॉन्फिडंट नसतो ना, तर मी कामच करू शकतो बिलकुलच काम. आणि काय झालं, पूर्ण स्क्रिप्ट माहीत आहे. आणि मिलिंद आणि संजय नवगिरेंची काय पद्धत आहे की ते तिथे पण इम्प्रोवाइज करतात की तो एखादा सिक्वेन्स आहे आणि त्याच्यामध्ये काय आमचे इथे आमचे जे लेखक आहेत संजय नवगिरे, ते पूर्ण वेळ सेटवरती असायचं. आणि ही खरं तर ॲक्टर आणि डिरेक्टरसाठी लक्झुरी आहे की तुमच्याबरोबर तुमचा रायटर असणं. आणि मग त्याला त्या गोष्टी सुचायचं काम करतात. त्यार हे येत ना सर, हे 3 डायलॉग आपण कट करूयात आणि ह्याच्याऐवजी ना हे नवीन डायलॉग्स करूया. पण मी त्या स्क्रिप्टबरोबर 40-50 वेळेला रिडिंग केलं असल्यामुळं मी त्याची आणि माझी वेवलेंथ बऱ्यापैकी जुळलेली असेल. त्यामुळं ऐन वेळेला नवीन जरी संवाद आले तरी तसा काही फरक पडत नाही. आणि तो प्लस पॉईंट होता. तुम्ही बरेच वर्ष झाले काम करताय, तेव्हाचं काम करणं आणि आताचं काम करणं काय फरक पडला? आणि जे काही प्रोडक्ट बाहेर येतं, म्हणजे एखादा चित्रपट आत्ता बाहेर येतो आणि तेव्हा जो बाहेर यायचा, त्यामध्ये सुद्धा काय फरक पडला असेल तुम्हाला? मी तुला सांगू का, मी 2008 साली पहिल्यांदा कमर्शियली काम केलं. कमीने नावाचा फिल्म विशाल कमीने गेली, कोर्स केली, चित्रपट पाहिजे केली आणि मग मी मराठीकडे आलो. मी तुला सांगू का, फरक फार काही झालेला नाही आहे. स्टॉकवरती काम करणं म्हणजे इमल्शन असलेल्या फिल्मवरती काम करणं हा एक वेगळा भाग होता. आणि चिपवरती म्हणजे डिजिटली काम करणं हा एक वेगळा भाग आहे. हा एवढाच फरक झालेला आहे. मानसिकतेमध्ये फार फरक पडले नाही, कारण तेवढीच लोक अभ्यासून आहेत. स्क्रिप्टवरती काम करणं नाही बरं, एक तर नक्की आहे याच्यामध्ये की 100% ते 100% अभ्यासून असतात. 10% अभ्यास असतात, 90% फक्त फॅसिनेशन नाही. आणि फॅसिनेशन ही कुठल्याही क्षेत्रात आल्यानंतर काय होतं हे सगळ्यांना माहिती. पूर्वीच्या ह्याच्यामध्ये 35 mm वरती जेव्हा काम करत होतं त्यावेळेला ईच अँड एव्हरी गोष्ट ही कागदावरती ईच अँड एव्हरी स्टोरी बोर्डिंग केलेलं असायचं. हा शॉट आहे ना, हा एवढा आहे, हा 2 शॉट आहे, तर हा 2 शॉटच होता. ह्याच्यामध्ये मी बोलतोय पण मला महत्त्व नाही, तुझे रिॲक्शन्स महत्त्वाचे. तर त्यावेळेला फक्त तुझे रिॲक्शन्स होतं आणि कोणाचंच काही हे लिहिलेलं असायचं कागदावर. आता डिजिटली आल्यामुळे झालं काय, आई घेऊन ठेव 2 शॉट, इकडूनही घेऊन ठेव, इकडूनही घेऊन ठेव, वरनंही घेऊन ठेव, पाठीमागून ठेव, सगळं घेऊन ठेवतो. त्यामुळे स्वतःच्या बुद्धिमत्तेवरचा आपलाच विश्वास कमी होत चालला. बरं दाखवायचं तेवढं दाखवणार आहात ना,
एक सीन सगळ्या अँगलने तुम्ही दाखवूच शकत नाही. तुला एक सीन 2 मिनिटाचा आहे तर तू 2 मिनिटाची डेडलाईन तुला पाळायचीच आहे. तर मग त्याच्यासाठी थोडं मला अजून असं वाटतं की त्याच्यामध्ये थोडं काम करून बघायला पाहिजे होतं. प्रेक्षकांना काय अपील करा श्री गणेश? चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघायचं हेच अपील आहे आणि प्रेमाने सांगितलेलं आपल्याला. लक्षात घ्या, अभिजाततेचा दर्जा प्राप्त झालेली भाषा आहे आपली. ती भाषा टिकवणं हे आपलं सगळ्यांच नैतिक काम आहे. मग याच्यामध्ये सगळ्या कला इन्क्लूड आहेत त्याच्यामध्ये, किंवा ज्यांच्या जिथे 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 भाषेचा संदर्भ येतो, गाणी असतील, कविता असतील, लेखन असेल, नाटक असेल, चित्रपट असेल, जिथे जिथे म्हणून संबंध आहे तिथे तिथे त्या त्या कलांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. राजाश्रय मिळालेलंच आहे, गरज आहे आता लोकाश्रयाची. अभिमानाने सांगणं की आम्ही RRR बघितला, आम्ही पुष्पा 2 बघितला, 10 वेळा बघितला, अभिमानाने एकदा तर सांगूयात की आम्ही मराठी फिल्म बघितली. आणि त्याचा श्री गणेश मला वाटतं श्री गणेशापासून करू. थँक्यू. 20 डिसेंबरला येते फिल्म, नक्की थिएटरमध्ये.